काय शेअर करू शकतो आमच्याबरोबर? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी मराठीमध्ये शूट करतोय कारण की मी आणि माझे सगळे मित्र चाललो आहेत आमच्या एका मित्राच्या लग्नाला, जे आहे सोलापूरमध्ये. आता वाजलेले आहेत संध्याकाळची 6. आम्ही सगळे उद्या सकाळी 4 वाजता निघणार आहोत. म्हणजे 5चं सांगितलंय की 5 वाजता पनवेल सोडायचं आहे. 4 वाजता सगळ्यांना बोलवलं आहे. तर सगळी पॅकिंग माझी झालेली आहे. फक्त माझे जे व्हिडिओ गेअर्स आहेत तेच भरायचे बाकी आहेत. बाकी ऑलमोस्ट सगळी पॅकिंग फिनिश्ड आहे. आता इथे जी अरेंजमेंट आहे ती आहे 2 4 व्हीलर्स आणि 1 बस. माझा जो मित्र आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. तर आता मी तुम्हा सगळ्यांना उद्या सकाळी मिळतो जेव्हा आम्ही ट्रॅव्हल स्टार्ट करू. सो व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही सगळे इथे माझ्या मित्राच्या घराच्या खाली जमलेलो आहोत. आणि लेट मी जस्ट शो यू, ही आहे आपली बस ज्यावर आपण जाणार आहोत. तर आता फटाफट आम्ही ना इकडनं निघणार आहोत जवळजवळ 10-15 मिनिटांनी. तर फायनली आम्ही आता इथे मध्ये रस्त्यावरती आहोत कारण की आमची जर्नी स्टार्ट झाली होती सकाळी. आणि आता आम्ही इथे नाश्त्याचे थांबलेलो आहोत. हा आहे आमचा नाश्ता, हा आहे आमचा पहिला मित्र आणि हे आहेत आमच्या नवरदेव. तर आता फटाफट नाश्ता करून आम्ही निघणार आहोत परत, कारण की अजून 2 गाड्या आहेत आमच्या मागे जे इथे येणार आहेत. तर त्याच्यासाठीच आम्ही थांबलोय. अनलिमिटेड क्वांटिटी. मग विराज सर, कसा वाटतं तुम्हाला हा प्रवास? झोप आलेला प्रवास आहे हा. अजून काय शेअर करू शकतो आमच्याबरोबर? OTP. राईट. तर अजूनपर्यंत आमची 1 तासाची जर्नी बाकी. आणि आता आम्ही इथे आलो आहोत CNG फिल करायला. आम्ही ॲक्च्युली सगळे एकदम एक्झॉस्ट झालेलो आहोत ट्रॅव्हलिंगमुळे. आणि आता आम्हाला अजून 1 तास आहे ना, 1.5 तास, अजून 1.5 तास बाकी आहे पोहोचायला सोलापूरला, म्हणजे ॲक्च्युअल स्पॉटला. तर आता बघूया कधी पोहोचतो आपण. तर मित्रांनो, फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आणि मागच्या बाजूला तुम्हाला आवाज येत असेल की आगमन आमच्या नवऱ्याचं झालेलं आहे. लेट मी जस्ट शो यू. इथे सगळी तयारी चालू आहे. हा आमचा नवरदेव इथे तुम्हाला दिसत असेल. तर आता आपण बघू की कशी तयारी आजपर्यंत जाते ती. तर मित्रांनो, आता आम्ही हॉलमध्ये बसलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे नवरदेव इथे बसलेले आहेत. त्याचा एक मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला असेल याच्यापूर्वी. तर अशा प्रकारे हा हॉलचा एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू पण मी देईन की कसा आहे हा हॉल. त्याचबरोबर आमचे यश सर, विराज सर गेलेत फोटो सेशन करायला. हे आहेत आमचे नवरदेव, फुल रेडी वरून खालपर्यंत. क्रिकेट गेम तुम्ही अख्खा दिसलं पाहिजे. दिस इज आवर क्रिकेट गेम. आणि
हे आपले सगळे मित्र आहेत आणि धमाल करणार आहेत आज रात्री. त्यानंतर इथे डान्स परफॉर्मन्स चालू झाले. प्रत्येक नातेवाईकांनी इथे आपले आपले डान्स परफॉर्मन्स दिले. इथे ना मी कुठलाही साऊंड म्हणजे जे म्युझिक आहे ॲक्च्युअल ते नाही दिलं आहे, कारण की मला कॉपीराईट क्लेम येऊ शकतं. शक्यतो जेवढं होईल तेवढं मी स्पेशल मोमेंट्समध्येच फक्त साऊंड दिलेले आहेत. सगळ्या नातेवाईकांच्या डान्स परफॉर्मन्स नंतर आल्या आमच्या वहिनी आणि त्यांनी देखील एक खूप सुरेख डान्स परफॉर्मन्स दिला. त्यानंतर आले आमचे नवरदेव म्हणजेच माझा मित्र सिद्धांत उपाध्ये. त्यांनी देखील एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला आणि ह्याची एक्सपेक्टेशन्स ना आम्हा कोणालाही नव्हती. तर फायनली जे डान्स प्रोग्राम होता तो झालेला आहे आणि आता स्टार्ट होणार आहे ॲक्च्युअल हळद. आणि आमचे विराज सर ते फुल ऑन त्रासवलेले आहेत. का माहिती त्यांचा चेहरा असा का झाला आहे? त्रासले कुठे रे, छान आहे मी एकदम. काय पण नको बोलू. चल जेवण झाल्यावर आपल्याला चेहरा एकदम उतरलेला आणि आता लगेच कॅमेरा आल्यावरती मी चांगला आहे, खूप ठीक आहे. मी कायमच चांगला होतो. माझ्याबरोबर हा असतो त्यामुळे मी चांगला असतो. मग मी काळजी घेतो बस. एवढ्याच लांब. मी 6 फीट आहे, हा 5 फीट आहे. बघितलं हाईट बघितली किती उंच आहे हा. केस बघा, केस दाखव रे. टॅलेंटेड मुलगा आहे तो. कालच तुझ्यासारखा नाही. एवढा टॅलेंटेड मुलगा आहे की तो डान्स करताना कॅमेराच्या बाहेर जायचा. याला म्हणतात टॅलेंट. फ्रेमच्या बाहेर कसं जावं आता पण जाऊन दाखव. तो आता पण गेला. डेमो दिला, डेमो. हे हळूहळू जमलं पाहिजे तुला वेळच्या वेळी, तर तुझा संसार टिकेल. तुझं पहिले नाव सांगा मला. चिन्मय. आणि तू म्हणजे कुठे कुठे गेलेलंस? आयर्लंड. काय करायला? अकाउंटिंग शिकायला गेलो. माहिती संपलं सगळं सगळं संपलं. आता थांबलो. माझा परत फ्रेमच्या बाहेर झाला. आलो तुला फ्रेम मध्ये यायचं काय? मी ना जरा लेखा तुला फ्रेम आणि फ्रेम नशीब. लाजणारा माणूस आहे हा. मी जरा आता ऍक्च्युली स्टार्ट होणार आहे हळद. तर त्यामुळे ही सगळी लोक पिवळ्या रंगात नाहून निघालेले. पिवळ्या रंगात नाहून निघाले. हे बघा, हे पिवळे, तिथे पण सगळे पिवळे, हा पण पिवळा. हे सनी पिवळे आहेत, हे फुल पिवळे नाही आहेत. मला एक फालतू जोक सुचलाय. बोल पटकन. सोलापूरला असलं तरी पण इथे नाणार होणार आहे. काय होणार आहे? क्लिअर बोल. नाणारचा प्रकल्प माहिती आहे ना, कोकण मधला. जाऊ दे, सोडा जाऊ दे. हे सगळं सोडून द्या, नंतर भेटू आपण. ह्यानंतर हळदीला सुरुवात झाली. पण एक इश्यू असा आला की मी हळदीच्या वेळी उपस्थित नव्हतो, तर मला कुठलेही व्हिडिओ क्लिप्स काढता नाही आले. जे काय आहेत ते हे इमेजेसच आहेत. ऑलराईट, गुड मॉर्निंग. काल रात्री हळद झाली बघा. काल रात्री जो डान्स प्रोग्राम झाला त्यानंतर झाली हळद. आणि हळदीचे मी 2-3 क्लिप्स टाकलेले, तुम्ही बघितलं असेल. मुद्दा असा होता की नंतर ताकदच नव्हती व्लॉग करण्यासाठी. आणि हा दुसरा दिवस आहे. आत्ता जस्ट आम्ही उठलो आहेत. ऑलमोस्ट 8 वाजलेत. आत्ता जस्ट उठलो आणि आम्ही सगळे आता रेडी होतो आहे. आंघोळ वगैरे करून. माझी आंघोळ झालेली आहे, बाकीच्यांची आंघोळ बाकी आहे. तर आम्ही आता फटाफट रेडी होणार आहोत. आणि जे बाकीचं पुढचं प्रोसेस आहे किंवा बाकीचं जे पुढचं कार्य आहे ते सगळं आता कसं होणार, काय होणार, किती वाजता होणार ते सगळं बघायचं आहे. पण सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती आहे नाश्ता. तर सगळ्यात पहिले आपण करणार आहोत नाश्ता. ॲक्च्युली हा आहे आजचा नाश्ता. सांबार, इडली, मेंदूवडा आणि चटणी. आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही तिघेही म्हणजे मी, यश आणि विराज आम्ही तिघे सिद्धेश्वर मंदिरसाठी निघालो. हे बघा, तयार होतात ब्लॉगसाठी. तर आम्ही टोटली तिघे रेडी होऊन सिद्धेश्वर मंदिर इथे आलो आहोत. रसपानगृह इथे रसपानगृह आहे, पण ते प्युअर व्हेज रसपानगृह आहे. आणि हा ॲक्च्युअल तलाव आहे इकडचा आणि ते आहे सिद्धेश्वर मंदिर. तर पटापट जाऊन दर्शन घेऊया, बघूया आत आपल्याला काय इंटरेस्टिंग बघायला मिळतं ते.